43 आहे ना, तर असं तर म्हणजे आपल्याला काय 2 इंच वाढवायचे नाही, त्यामुळे आपण इथं डायरेक्ट 43 घेणार. बरोबर. तरी तर आपण 43 ला मार्किंग केलं. पुढे 1 ते 3 काय सांगितलंय? शोल्डरच्या निम्मे. कसं अंगावर जर माप घेतलं असेल इंचच्या निम्मे इंच वजा करायचं. बघा इथं किती आहे? शोल्डर 15 आहे, हे अंगावरच आहे. मागचा गळा 7 आहे, म्हणजे 3.5 इंच वजा झाले. 15 मधून 3.5 इंच गेले, तर 11.5 राहिले. आणि 11.5 दिले मग 5.6 होत. बरोबर. तर 5.6 होतं या 6ला 2 पेक्षा कमी. बरोबर. पुढं 3 ते 4 मुंडा आर्म कितीचं माप आहे? 34चं माप आहे. तर मग किती घेणार? 6 आणि 2 पेक्षा. बरोबर. त्यानंतर इथं किती घेणार? हे झालं 3 ते 4. 1 ते 5 आहे, 3 ते 4 एवढंच. आणि 5 ते 6 छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच. छाती 34 आहे, चौथा भाग 8.5 झाला आणि 2 इंच म्हणजे 10.5. बरोबर. हे 10.5 लावलं. बरोबर. हे 10.5 एवढीच रेषा आपण पुढं ओढली. पुढं 4 ते 7 1 इंच, 7 ते 8 1 इंच, 3 ते 4चा मध्ये 9 आणि 9 ते 10 पाऊण इंच. काय बरोबर आहे? हे पॉईंट झाले. आता आपण आकार देणार. आकार देण्यासाठी इकडनं 1.5 इंच सोडायचं, इकडनं 1 इंच सोडायचं. उरल्या मला आकार द्यायचा. बरोबर आहे. आला करतो सर. त्याच्या पुढं 1 ते 11 गळा रुंदी किती घ्यायची? 2.5 इंच. 1 ते 12 ढील गळा मापाप्रमाणे. सगळ्या किती आपल्याकडं? 6.5 नाही एवढं ना, 6 घ्या. आता 11 ते 12 पुढील गळ्याचा आकार द्यायचा. पुढच्या गळ्याचा आकार देण्यासाठी कोणता आकार द्यायचा आहे त्याच्याप्रमाणे असतात. कोणता आकार द्यायचा? स्वीट हार्ट घ्या. स्वीट हार्ट. तर हे 2.5 इंच आहे. वरती पण आपण 2.5 इंचावर मार्किंग केलं. त्याच्या बाहेर 1/2 इंच घ्यायचं. बरोबर. आणि इकडनं असा गोल करायचा, इकडनं असा गोल करायचा. झाला स्वीट हार्ट. बरोबर. आणि सर समजा जर का ते पाणी गळा घ्यायचं असेल आपल्याला, तर मग हे वर 2.5च घ्यायचं. 2.5च घ्यायचं. समजा आपल्याला पानगळा द्यायचा असला, हा मध्ये तिथं आपण गळ्याची उंची घेतली, असा चौकोन केला आणि आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे. ते काय हे 2.5च घेऊन त्याच्या बाहेरचा 1/2 इंच घ्यायचं किंवा 1/2 इंच घ्यायचं. बघा आला तो. फक्त हा ह्या बाजूने काढला, तो त्या बाजूने काढला. पुढचं माप येतं आपलं 1 ते 13 कमर उंची मापाप्रमाणे. कमर उंची किती आहे? 14 आहे, त्याप्रमाणे 14 घेतली. शीट उंची याच्यात इथे 20 आहे, हे 20चं पण मार्किंग केलं आपण. इथं कमर घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच. कमर घेर आहे 29 म्हणजे आपण 30 धरणार. 7.5 अधिक 2 9.5 झाले. हो. शीट घेर किती आहे? 40 आहे. 40चा चौथा भाग 10 झाला. 10 म्हणजे 1.5 इंच घ्यायचे. 11.5 1.5 इंच घ्यायचे. 11.5 आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये 1/2 इंच म्हणून 12 घ्यायचे.
याच्या आधी आपल्याला 2 इंच घ्यायचं होतं. पूर्ण उंची एवढं आपण अस्तर घेतलं आणि 2 इंच मेन फॅब्रिकला घेतलेलं आहे. आणि जसं अस्तर कट केले आपण सेम तसंच करायचं. जे गळा मुंडा फ्रंटचा फ्रंटला बॅकचा बॅकला त्याच्याप्रमाणे कट करायचं. पूर्ण उंचीत परत इथं पण 2 इंच वाढवायचे. म्हणजे 43 आणि 2 45 करणार आहे आपण. बरोबर. मागचं आता कसं पाहिजे तो स्वीट आर्ट केल्या म्हणजे आपण हा गोल करू चौकोनी करायचं. चौकोनी करायचं. किती माप सरळा दिला 7. कट करताना करू आपण त्याच्यावर. इथं मी दोन्ही आकार दिले चौकोनी पण आहे आणि गोल पण. सगळं आपण नंतर मॅडम आल्यानंतर किती लांब आहे स्लीवची 15. किती गेली स्लीव लेंथ 15. 15 वाढ इकडे 1.5 इंच 16 16.5 पर्यंत आपण गडी घालू. इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. बरोबर. इथून 3 ते 3.5 इंच बगल उतार घ्यायचा आहे. इथून इकडे तिरपी रेषा मारायची. 3 भाग केले. वरच्या बाजूला अर्धा इंच घेतलं, खालच्या बाजूला अर्धा इंच घेतलं. आपल्या पुढे तसा ड्रेसच्या बाईला एकच आकार चालतो. बरोबर का. बाई लांबी किती 16.5 म्हणजे 15 अधिक 2. इथं दंडगेर किती आहे 10 म्हणजे निम्म 5 6.5. बरोबर. थोडासा जॉईंट येईल तर चालतंय. एवढं काय प्रॉब्लेम. बघा काय झालं आपण घडी घातली एक डायरेक्शन एक डायरेक्शन करायचं. मधले काढू आपण. एक आपण त्याला सरळ ठेवू. सर प्लस किती केलं बाईमध्ये? 1.5 इंच. त्याला फोल्ड करायचं ना आपण.